नांदेडमधील पहिली वहिली 3T डायग्नोस्टिक MRI मशीन जी देते हाय रिझोल्यूशन इमेजेस, तेही सामान्य MRI पेक्षा स्वस्त दरात। आजच संपर्क साधा। दुर्गा मराठवाडा 3T डायग्नोस्टिक सेंटर, रिजवानी बिल्डिंग, तुष्णीवाल हॉस्पिटल समोर, डॉक्टर्स लेन, नांदेड। संपर्क मोबाइल 9130096001। पर्यावरण का संतुलन बनाए रखने के साथ ही आने वाली पीढ़ियों को सुजलाम सुफलाम विरासत देने का काम खुरगांव नांदुसा परिसर के श्रामनेर प्रशिक्षण केंद्र द्वारा किया जा रहा है, ऐसा प्रतिपादन नांदेड़ के जिलाधिकारी अभिजीत राउत ने किया है। मंगलवार 26 सितंबर को अपने व्यस्ततम कार्यों में भी श्रामनेर प्रशिक्षण केंद्र पहुंचकर जिलाधिकारी अभिजीत राउत ने वृक्षारोपण किया। इस समय अखिल भारतीय भिक्खु संघ के नांदेड़ जिलाध्यक्ष तथा केंद्र के संस्थापक भदंत पय्याबोधी थेरो, आंबेडकरवादी मिशन के प्रमुख दीपक कदम, इंजीनियर भरत कानिंदे, प्रोफेसर साहेबराव इंगोले, इंजीनियर प्रशांत इंगोले, स्टेशन प्रबंधक देवीदास भिसे, TP वाघमारे, प्रोफेसर विनायक लोने, प्रभु सावंत और अविनाश नाइक आदि सहित भिक्खु संघ उपस्थित थे। श्रामनेर प्रशिक्षण केंद्र के वाहन पार्किंग स्थल परिसर में जिलाधिकारी अभिजीत राउत ने वृक्षारोपण किया। भदंत पय्याबोधी थेरो के कार्य की उन्होंने सराहना की। श्रामनेर प्रशिक्षण केंद्र के माध्यम से हमेशा से ही विधायक कार्य किए जाते हैं। प्रशिक्षण केंद्र परिसर का उन्होंने घूमकर जायजा लिया। भगवान बुद्ध की विशाल मूर्ति और प्राकृतिक दृश्यों से वे काफी प्रभावित हुए। जिलाधिकारी राउत ने इस केंद्र को और भदंत पय्याबोधी थेरो को शुभकामनाएं दी। तो वहीं आंबेडकरवादी मिशन के प्रमुख दीपक कदम ने इसे धम्म संस्कार का केंद्र बताया। इस केंद्र को विकसित कर पर्यटन स्थल बनाने के लिए सभी ने आर्थिक सहयोग देने की आवश्यकता पर प्रोफेसर साहेबराव इंगोले ने बल दिया। 60 बाय 60 के स्ट्रक्चर पर भगवान गौतम बुद्ध की मूर्ति श्रामनेर प्रशिक्षण केंद्र परिसर में जल्द ही स्थापित होने जा रही है। आंबेडकरवादी मिशन के प्रमुख दीपक कदम के हाथों आज उसका भूमि पूजन भी किया गया है। इसलिए हर माह की 19 तारीख को यहाँ होने वाले पूर्णिमा उत्सव में शामिल होकर केंद्र को अवश्य भेंट देने की अपील भदंत पय्याबोधी थेरो ने MCN हिंदी न्यूज़ के माध्यम से की है। आज खुरगाव या ठिकाणी श्रामनेर प्रशिक्षण केंद्रामार्फत वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। केंद्रामार्फत नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या चांगल्या विधायक प्रकारची कामं ही केली जातात आणि त्यामध्ये वृक्षारोपण हे अतिशय महत्त्वाचं काम आहे। आपण सगळ्या जिल्ह्यात आवाहन केलेलंच आहे की पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि भविष्यातील आपल्या पिढीला एक वारसा देण्यासाठी आपण वृक्षारोपण मोठ्या प्रमाणावर करणं आवश्यक आहे। त्याचाच एक खूप चांगला संदेश आज या ठिकाणी सुद्धा केंद्राने दिलेला आहे। त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि इतरांना सुद्धा आवाहन करतो की आपण सुद्धा शेताच्या बांधावर असेल, आपल्या खाजगी जमिनी असतील किंवा काही ठिकाणी जिथं विशेषतः ज्या भागामध्ये जास्त चांगला पाऊस पडतो, ज्या ठिकाणी जमीन सुपीक आहे, ज्या ठिकाणी चांगल्या प्रकारे वृक्षवल्ली वाढू शकतात, अशा ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणावर वृक्षांची लागवड करणं आवश्यक आहे। आज दिनांक 26 सप्टेंबर 2023 रोजी माननीय जिल्हाधिकारी अभिजीत राउत सरांनी श्रामनेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुसा या ठिकाणी अतिशय व्यस्त कार्यक्रमामधून सुद्धा वेळातला वेळ काढून भेट दिली आणि या ठिकाणी त्यांनी वृक्षारोपण केलं। या केंद्रावर नेहमीच धम्माच्या प्रबोधनाचे, प्रचार प्रसाराचे आणि सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा आयोजित होत असतात। या सर्वच कार्यक्रमामध्ये धम्म बांधव, उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित राहत असतात आणि भंतेजीच्या मार्गदर्शनाखाली जे काही धम्माचं प्रबोधनाचं कार्य चालू आहे त्याच्यामध्ये ते हातभार लावत असतात। या ठिकाणी वृक्ष लागवड नेहमीच होत असते, त्याची जोपासना होत असते आणि आपल्या मागं जी भगवंताची 11 फुटी एक संगमरवरी दगडातली मूर्ती आहे तिची प्रतिष्ठापना करण्यासाठी अष्टकोनी अशा चबुतऱ्यावर तिची उभारणी होणार आहे, प्रतिष्ठापना होणार आहे। त्यामध्येच ग्रंथालय आणि ध्यान साधना केंद्राची सुद्धा निर्मिती होणार आहे। या सर्वच कामासाठी सर्व उपासक उपासिकांचा, बंधू भगिनींचा सहभाग असणं, आर्थिक सहायता असणं अत्यंत गरजेचं आहे। आपण याही पुढं अशाच प्रकारे या केंद्रास आपली सहायता, आपला पाठिंबा आणि आपलं आर्थिक बळ असणं आवश्यक आहे। आपण ते देत राहाल। खुरगाव येथील ऋषीपतन श्रामनेर प्रशिक्षण केंद्र जे आदरणीय भंतेजी पय्याबोधीजी यांच्या नेतृत्वाखाली
या ठिकाणी श्रामणेर प्रशिक्षणाचं महाराष्ट्रातील एकमेव असं एक महत्त्वपूर्ण केंद्र या ठिकाणी गेल्या दशकापासून कार्यरत आहे आणि अत्यंतिक संस्कारक्षम अशा वातावरणामध्ये, कारण आधुनिक पिढीला, नवीन पिढीला बऱ्याच वेळेस आम्ही नेहमी म्हणतो की पालक हे साधनं देतात पण संस्कार देऊ शकत नाहीत. त्यामुळं मला वाटतं की हे संस्काराचं आणि धम्मसंस्काराचं हे एक आधुनिक केंद्र आदरणीय भंतेजीच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी विकसित झालेलं आहे आणि अनेक मान्यवर मंडळी यामध्ये प्राचार्य इंगोले सर असतील, ज्यांचा मुलगा उपजिल्हाधिकारी आहे, किंवा कानिंदे साहेब असतील, किंवा हे सगळी मान्यवर मंडळी जी आहेत, रिटायर्ड मंडळी आहेत, बाकी कार्यरत मंडळी आहेत, अधिकारी आहेत, बुद्धिजीवी आहेत, किंवा आमचे प्रशांत इंगोले सरांसारखे म्हणजे नेते आहेत, तर ही सगळी मंडळी या ठिकाणी जे असेल तर ते राबते कार्यरत आहे आणि भंतेजीच्या नेतृत्वाखाली हे एक सुंदर केंद्र विकसित होत आहे. आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांना, तरुणांना, लहान मुलांना धम्माच्या बाबतीमध्ये जे काही श्रामणेर करून त्या ठिकाणी त्यांना धम्माचं आचरण, धम्माचे संस्कार या ठिकाणी केले जात आहेत. मला वाटतं की पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं कार्यान्वित असलेलं आणि अगदी कृतिशील काम करणारं दर पौर्णिमेला या ठिकाणी म्हणजे अगदी लाखोंचा जो काही म्हणजे समारोह असतो तो या ठिकाणी लाखो उपासक उपासिका या ठिकाणी एकत्रित येतात आणि या ठिकाणी एक भव्य सोहळा दर महिन्याला आयोजित होतो. कोणत्याही म्हणजे धम्म केंद्रामध्ये एवढा उंच जो असेल तर तो धम्मध्वज जो असेल तर तो नसेल, तेवढा धम्मध्वज हा या ठिकाणी खुरगाव या ठिकाणच्या ह्या म्हणजे प्रशिक्षण केंद्रामध्ये जे असेल तर ते आहे. मला वाटतं की अनेक कृतिशील कार्यामधून धम्म चळवळीला गती देण्याचं काम आदरणीय भंतेजी करत आहेत. त्यांच्या ह्या कार्याला माझ्यातर्फे, मिशनच्या तर्फे, आंबेडकरवादी मिशनच्या तर्फे मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. आज नांदेड जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी अभिजित राऊत साहेब यांनी श्रामणेर प्रशिक्षण केंद्राला भेट देऊन गाडी पार्किंगच्या नियोजित जागेमध्ये त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे. आदरणीय आंबेडकरवादी मिशन केंद्राचे प्रमुख दीपक कदम सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बरीचशी मान्यवर मंडळी इथं उपस्थित आहे. हे श्रामणेर प्रशिक्षण केंद्र म्हणजे 24 तास चालणारं आहे. या ठिकाणावर आतापर्यंत 1150 आपले उपासक मुलं श्रामणेर दीक्षित होऊन बाहेर पडलेली आहेत आणि धम्माचा प्रसार होण्यासाठी म्हणजे भिक्खूंची संख्या निर्माण होणं काळाची गरज आहे. व्यसनापासून दूर होण्यासाठी, चांगले संस्कार करून घेण्यासाठी जीवनामध्ये एकदा तरी श्रामणेर झालं पाहिजे, याच्यासाठी हे श्रामणेर प्रशिक्षण केंद्र कार्यरत आहे. इथं सध्या 60x60चा अष्टकोनी स्ट्रक्चर या ठिकाणावर उभं राहणार आहे. त्यामध्ये बुद्धाची मूर्ती ही प्रतिष्ठापित होणार आहे. त्याचे भूमिपूजन मिशन केंद्राचे प्रमुख दीपक कदम सर यांच्या हस्ते केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये म्हणजे आपल्या सगळ्यांच्या सहयोगांची आवश्यकता आहे आणि एकदा तरी म्हणजे या ठिकाणावर श्रामणेर प्रशिक्षण केंद्राला आपण भेट द्यावी. दर महिन्याच्या 19 तारखेला इथं भव्य दिव्य स्वरूपामध्ये कार्यक्रमसुद्धा होत असतो. त्याही कार्यक्रमात आपण उपस्थिती आपली द्यावी आणि या श्रामणेर प्रशिक्षण केंद्राला म्हणजे आपण सहकार्य करावं.